नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मी महाराजांना या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगू इच्छितो की आमचीच लायकी नाहीये. तुम्ही आमच्यासाठी एवढं झटलात, हिंदू साम्राज्य उभं करण्यासाठी जे काही तुम्ही केलं त्याच्यात तुम्ही कुठलेही जात धर्म कधीही बघितलं नाहीत. बट तुमचंच नाव वापरून आम्ही या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसाला जातीतनं धर्मातनं बघतोय. फक्त ते हिंदू आणि मुस्लिम असं नाहीये. मराठीमध्ये पण मी मराठा, महाराज आमचे, मी ब्राह्मण, पेशवे आमचे, मी माळी, मी तेली, मी आगरी, मी कोळी, हे सगळं चाललेलंच आहे. महात्मा फुले साहेब आमचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे, अहिल्यादेवी आमच्या. सो कुठे घेऊन चालला आहेत महाराष्ट्र माझा. आणि मला कुठेतरी वाटतंय आत्ता जी रुलिंग पार्टी आहे, म्हणजे तो कबूतरखानाचा एक विषय असेल किंवा आता हा जो काही विषय चाललाय तो, की जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरनं दुर्लक्षित करायचं आणि या सगळ्या गोष्टींवर टाइमपास करत बसायचं आणि मग याच सगळ्या गोष्टींवर मतं मिळवायची, असं एकंदरीत काहीतरी डाव मला वाटतोय. तुम्ही या डावाला बळी पडू नका. हा सिनेमा एकदा थिएटरमध्ये जाऊन बघा, मग तुम्हाला सिनेमा आवडला नाही आवडला हे फुल्ली अंडरस्टँडेबल आहे. बट जस्ट बिकॉज कोणीतरी राईट विंग वाले बोलतायत त्यामुळे त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. आणि जर महाराजांचा जो विचार होता हिंदवी साम्राज्याचा, त्याचं ओव्हरऑल विजन आपल्या डोक्यात अजूनही असू दे, कारण आपल्या मराठी लोकांचा स्ट्रगल असून काही संपत नाहीये, तो वाढतच जाणार आहे यापुढे सुद्धा. मग तो महाराजांपासून असेल किंवा मग हुतात्मे जे झाले 106 त्यांचं असेल, आता तर अजून सगळ्या वेगळ्या गोष्टीला जात आहेत. एनिवेज, आणि हे राजकारणी ज्यांच्या त्या मंचावर आपले छत्रपती शिवाजी महाराज असतात, महात्मा फुले असतात, महात्मा फुले साहेब असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, ही जी पार्टी आहे 2014च्या आधी तर त्यांच्या मंचावर कधी मला छत्रपती शिवाजी महाराज दिसले नव्हते. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मंचावर सुद्धा जर मी चुकत नसेल तर तेव्हा नसायचे शिवाजी महाराज, हे आत्ता यायला लागलेत. आणि मग या 3 महापुरुषांना मंचावर ठेवून गम भन पासूनची जी काय भाषा असते राज्यकर्त्यांची, त्यात बायकांचे डान्स सुद्धा केले जातात. तर हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? खरं तर अशा सिनेमांवर आवाज उठवण्यापेक्षा या सगळ्या कार्यक्रमावर बंदी आणायला पाहिजे होती. बायकांचा डान्स, हे 3 महापुरुषांच्या मूर्त्या असताना ते कोणाचा हिंमत होणार नाही. मध्यंतरी जर तुम्हाला आठवत असेल तर एक व्हिडिओ सुद्धा आला होता, एवढी लहान मुलं होती, गौतमी पाटील का कोणाचा तरी डान्स सुरू होता, इकडे त्याच फ्रेममध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते आणि ही 4-5 पोरं, त्या जी कोणती नाचणारी बाई असेल तिला बघून असं सगळं चाललंय. आणि हे स्वतःला महाराजांचे मावळे, महाराजांचे वंशज म्हणवतात. आणि हे राज्यकर्ते महाराजांच्या नावावर जे तुम्हाला या सगळ्या नादाला लावतायत आणि जे बोल्ड मूव्ह, जे सिनेमा जो ज्या लेवलला जायला पाहिजे त्याला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करतायत, तो ही गोष्ट खरंच तुम्हाला पटते का? सांगा, तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. मंडळी, अलीकडेच एक आठवडा झाला असेल किंवा 3-4 दिवस झाले असतील, खालिद के शिवाजी हा सिनेमा नको त्या कारणांमुळे खूप चर्चेमध्ये आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरी तर. मी त्या सिनेमाचा ट्रेलर बघितला आणि ट्रेलर मला फ्रँकली स्पीकिंग, माझं पर्सनल मत जर तुम्ही बघायला गेलं तर मला ट्रेलर आवडला. कारण त्याच्यात जे चिमटे काढले गेले आहेत ना आपल्या समाजाविषयी, आपण एकंदरीत महाराजांना कसं हायलाइट करतो किंवा अफजल खानाला कसं हायलाइट करतो किंवा महाराज कसे सेक्युलर आहेत, आणि मग त्या मुलाचा जो इनोसन्स आहे त्याचा शिवाजी महाराज पोर्ट्रे करणार, ही जी एक जर्नी आहे. किंवा शिवाजी महाराज फक्त मुस्लिम विरोधी होते की अफजल खान विरोधी होते की त्या मेंटॅलिटी विरोधी होते, की शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजा होते, की शिवाजी महाराज आमचे के तुमचे, इथपासून सगळे प्रश्न जे या ट्रेलरमध्ये पटापट आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. तर त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे आत्ताच्या घडीला जेव्हा फक्त तुम्हाला एक सेन्सर बोर्ड फेस करायला लागत नाही, तुम्हाला गल्ली बोळ्यातले अनेक सेन्सर बोर्ड फेस करायला लागतात, त्यावेळेला शिवाजी महाराजांवर असा एक सिनेमा बनवणं, त्यांच्यावर अशा प्रकारे भाष्य करणं, किंवा कैलाश वाघमारे यांच्या तोंडी एक वाक्य सुद्धा आहे की शिवाजी महाराजांच्या आर्मीमध्ये 35% मुसलमान होते. आता त्याच्यावरनं अनेक लोक बोंबलत आहेत की हे खोटं आहे, हे इतिहास नाही आहे, हे याव नाही आहे, त्याव नाही आहे. अरे बाबा, एक सिनेमाला सिनेमा म्हणून बघा.
अनटिल अनलेस एकदम काहीतरी महाराजांवर बोट ठेवण्यासारखं काही असेल किंवा त्यांच्या कॅरेक्टरवर काही असेल तर मग तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं ते ठीक आहे. एका ट्रेलरवरनं प्लीज अख्ख्या सिनेमाला मारू नका. खूप बोल्ड मूव्ह आहे हा मेकर्सचा की या टॉपिकवर सिनेमा बनवणं आणि खूप रिअलिस्टिक वाटतंय. तो मुलगा इनोसेंटली जेव्हा विचारतो की त्याच्या आजीला आय गेस की अफजल खान कोण होता, तर ती बोलते हा आपल्या त्या भावाच्या मुलाचं नाव अफजल खान. तर तो अगं तो नाही ग, तो ज्याला शिवाजी महाराजांनी मारलं. असेल त्यांची काहीतरी भानगड अशी ती आजी इनोसेंटली बोलून जाते. आणि मग तो मुलगा इनोसेंटली ज्या प्रकारे कैलाश वाघमारे यांना विचारतो की शिवाजी महाराजांनी एका मुस्लिम नेत्याला मारलं की अफजल खानाला मारलं, तर ते म्हणतात की अफजल खानाला मारलं. मग तो जेव्हा म्हणतो की मग तुम्ही तसं ते बोला ना, एका मुस्लिम माणसाला मारलं त्यामुळे शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते का, असा जो काही त्याच्या एक मनात संभ्रम निर्माण होतो. खूप खूप मला तरी खूप आवडला तो ट्रेलर आणि आय एम एक्सायटेड की हा सिनेमा मी सिनेमागृहात जाऊन कधी बघणार आहे. तो एकतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यानंतर पेशव्यांचा जो काळ असेल, या लोकांनी स्वतःचं कार्य खूप उत्तम पद्धतीने केलं आहे, याच्यात काहीही शंका नाहीये. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेतच. पेशव्यांचं मी जर काही चांगलं बोललो तर काही लोकांचे असे भुव्या लगेच हे होतील, पण त्या लोकांनी मराठा एम्पायर कुठपर्यंत आणि कुठपासून कुठपर्यंत नेलं आणि किती वर्ष ते जपून ठेवलं त्याच्यावर ते आपण डिनाय तर नाही करू शकत. ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं कदाचित त्याच्यावर शंका किंवा त्याच्यावर तुम्हाला दुमत तुमचं असू शकतं. म्हणजे इनफॅक्ट बाबासाहेब पुरंदरे साहेबांचं मी एक इंटरव्ह्यू बघितला होता. राजसाहेब ठाकरेंनी तो इंटरव्ह्यू घेतला होता. त्याच्यात राजसाहेबांनी बाबासाहेबांना विचारलं होतं, आता बाबासाहेबांना सुद्धा अनेक लोक ज्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले त्या काळात जेव्हा हे सगळं सोशल मीडिया नव्हता, ही ऍक्च्युली आपण काय बोलतात त्याला अंडरलाईन करायला हवी ही गोष्ट. आता पॉडकास्टच्या माध्यमातून असेल किंवा युट्यूबवर अनेक व्हिडिओजच्या माध्यमातून असेल, आपण बघू शकतो काय ना काहीतरी महाराजांबद्दल काही माहिती हवी असेल तर आपण ती मिळवू शकतो. पण त्या काळात स्टेज शोज आणि या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून लोकांना, माझ्या आईनी त्यांचं ते शो एक बघितला होता. शो हा सुद्धा एक प्रॉपर वर्ड आहे का त्या गोष्टीसाठी मला माहिती नाही, जर काही मी चुकलं असेल तर माफ करा. तेव्हा आई मला सांगायची, आई आणि आजी, की ते ज्या पद्धतीने तो सिनारिओ अख्खा रंगवायचे तर असं वाटायचं की ऍक्च्युली इकडे शिवाजी महाराज आहेत, इकडे अफजल खान आहेत आणि ते लोक एकमेकांबरोबर भांडतात आणि मग शिवाजी महाराजांनी तो कोथळा बाहेर काढला. हे ऍक्च्युली आपण व्हिज्युअलाइज करायला लागायचो. इतकं छानपणे रंगवून बाबासाहेब पुरंदरे तो ओव्हरऑल छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास सांगायचे. तर राजसाहेब ठाकरेने त्यांना विचारलं होतं की तुम्ही पुण्यातले, त्यातून ब्राह्मण, तर तुम्हाला कधी पेशव्यांचा 100 वर्षाचा इतिहास सांगावासा नाही वाटला? तुम्हाला महाराजांचाच 50 वर्षाचा इतिहास का सांगावासा वाटला? त्याच्यावर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते की पेशव्यांनी जे 100 वर्षात चुका केल्या आहेत त्यापेक्षा 50 वर्षात माझ्या राजांनी काही काही अचूक गोष्टी केल्या आहेत. ज्या काही अचूक गोष्टी केल्या आहेत त्या मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, म्हणून मी पेशव्यांपेक्षा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचं ठरवलं. आता जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही इतिहास बघितला नाही, एक तर आमचं दुर्भाग्य असं, आम्ही जी 87 वाले बॉर्न किड्स आहोत त्यांना मुंबईच्या कॉन्व्हेंटमध्ये एवढं महाराजांबद्दल शिकवलं जायचं नाही. म्हणजे मला आठवतंय की एक फक्त एवढूसा चॅप्टर असायचा, बाकी सगळं मुघल एवढंच असायचं, आणि एक छोटूसा चॅप्टर असायचा त्याच्यात पहिल्यांदा एक शिवाजी महाराज म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा. मग शिवाजी डिड दिस, शिवाजी डिड दॅट, म्हणजे छत्रपती किंवा शिवाजी महाराज म्हणण्याचं पण प्रिंटिंग एवढं त्याला करायचं होतं. आता त्या काळात कोणाची सत्ता होती, कोण मुंबईत एकदम मुंबई का डॉन कोण असं होतं, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप सर्रासपणे चालत होत्या. आम्हाला एवढा तो इतिहास शिकवला गेला नाही. आता जोपर्यंत मी श्रीमान योगी हे पुस्तक वाचलं नाही तोपर्यंत अजूनही मी सांगतोय की मला तो आठवत नसेल पूर्ण इतिहास. पण माझ्या युट्यूब चॅनलवर एक मी सिनेमाचा रिव्ह्यू केला होता त्या मोशन पोस्टरचा, की बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे. तर मला माहितीच नाही, कारण वाचलं नव्हतं याच्या आधी कधी, आणि याच्या आधी कोणी आम्हाला तेव्हा असे आत्तासारखे पॉडकास्ट पण नव्हते. तर मला असं वाटलं होतं की बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे एकच आहेत की काय. तो व्हिडिओ मी अजूनही डिलीट केला नाहीये, कारण ही माझी चूक आहे.
हे मी ऍक्सेप्ट करतो की इतिहास जो मला आता मागच्या वर्षी म्हणजे मी 37व्या वर्षी जो वाचला तो मला आधीच माहिती असायला पाहिजे होता, ही माझी चूक आहे आणि म्हणून मी तो मुद्दाम डिलीट करत नाहीये. काही लोक प्रेमाने मला समजवत आहेत, लोकांचं पण मला ते कौतुक वाटतं की त्यांना कळतंय की हा जेन्युइनली चुकलाय माणूस. सो ते जेन्युइनली मला सांगतात, बाबा हे दोन वेगळी वेगळी माणसं आहेत, इतिहास नीट वाचून घेत जा, किंवा जर माहिती नसेल तर असे रील्स बनवत जाऊ नको. सो हे गिव्ह अँड टेक जे आहे ते खूप कौतुकास्पद आहे आणि तो व्हिडिओ मी कधीच डिलीट करणार नाही, कारण ती माझी खूप मोठी चूक आहे जे मी मान्य करतो. खालिद के शिवाजी सारखे जर प्रयोग जर आपण जस्ट बिकॉज शिवाजी महाराजांना सेक्युलर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण, म्हणजे ते फिल्म मेकर, आणि मग त्याच्यावरनं कोणतरी हिंदू महासंघ ऑब्जेक्शन घेतं आणि त्यांना नोटीस सुद्धा पाठवली आहे. आय अँड बी म्हणजे द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगनी यांना मेकर्सना नोटीस पाठवली आहे की त्यांचं सर्टिफिकेशन आता ते बघणार आहेत की काय करायचं. आता हा सिनेमा ज्यांनी कान्स फिल्म फेस्टिवल गाजवलाय, मराठीत एक बोल्ड मूव्ह या सिनेमाच्या मेकर्सनी घेतलेला आहे. यांना ऑलरेडी 2019ला त्यांच्या एका सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. जिकडे आपण बोंबलतो, माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही 1000 वेळा बघाल की मी कॉमेडी हा जो जॉनर आहे तो मराठी सिनेमाला घेऊन डुबणार आहे असं नेहमी म्हणतो. त्याच्यात जेव्हा असे एक प्रोयोग आपल्या समोर येतात आणि जर आपण त्यांना ठेचलं तर मग काय करायचं. आशिष शेलार साहेबांनी सुद्धा या सिनेमाचं कौतुक केलं होतं, पण आता राईट विंग वाले जे आहेत, बीजेपीचे काही लोक आहेत, ते या सिनेमाला नावं ठेवत आहेत की नाही शिवाजी महाराज म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजा होते, त्याच्यात मुस्लिम एवढं काही नव्हतं. त्या इतिहास जे एक्सपर्ट आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की 35% असं काही नव्हतं, पण एका वाक्यासाठी हवं तर ते वाक्य हे करायला लावा, काय म्हणतात त्याला, म्यूट करायला लावा किंवा बदलायला लावा. बट कशाला एवढ्या चांगल्या सिनेमाचा जीव तुम्ही घेताय, त्याचा गळा कशाला घोटताय, मला काही कळत नाहीये. तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जरा व्हिडिओ मोठा झाला त्यासाठी माफी, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.